प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांना आजच्या दिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा. प्रियजनांनो, आज जो संदेश, आज जो मेसेज आज आपण बायबलमधून जो पाहणार आहोत तो अत्यंत महत्वाचा आहे. कोणासाठी? पास्टर्स, स्वयंसेवक, देवाची सेवा करणारे आणि प्रत्येक जो मनुष्य विश्वासक आहे त्यांच्यासाठी, ज्यानं प्रभूवर आपला विश्वास टाकलेला आहे त्या प्रत्येकासाठी आजचा मेसेज खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून आजचा मेसेज आपण काळजीपूर्वक ऐकूया आणि कृपा करून त्यावरती आपण सर्वजण विचार करूया. प्रेषितांचे कृत्य 16वा अध्याय आणि 9वं वचन आपल्याला या वचनातून आज पाहायचं आहे. यामधून आपल्याला खूप मोठा संदेश आजच्या जगासाठी आणि आपल्या स्वतःच्या जीवनासाठी मिळत आहे. वचन असं म्हणतं, तेथे रात्री पौलाला असा दृष्टांत झाला की मासेदोनियाचा कोणी एक माणूस उभा राहून आपणाला विनंती करीत आहे की इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला सहाय्य कर. किती महत्वाची बाब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रियजनांनो, अशा महत्वाच्या बाबीकडे आपण लक्ष देणार आहोत की पाऊल दृष्टांत पाहत आहे. देवाने दिलेला दृष्टांत, परमेश्वराने दिलेला दृष्टांत, परमेश्वरानं त्याला सांगितलेलं काम आणि ते अत्यंत महत्वाचं काम या दृष्टांताद्वारे पार पडणार होते. आणि जो पाऊल आहे तो मासिदोनियाला देवाची सेवा करण्यासाठी जाणार होता. त्याला मासिदोनिया या ठिकाणी, प्रियजनांनो, त्याच्या अगोदर आम्ही पाहतो 8व्या वर्षामध्ये की तो प्रवासला थांबलेला होता. तो प्रवासासाठी जात असताना इकडं तिकडं प्रवास करत असताना आता तो प्रवासमध्ये थांबलेला होता. आणि त्या प्रवासमध्ये थांबल्यानंतर त्या रात्री त्याला संदेश, त्याला दृष्टांत मिळालेला आहे. कोणी एक मनुष्य उभा राहून त्याला विनंती करत होता. आणि ती विनंती काय होती की पावला, तू मासेदोनियाला ये आणि आम्हाला मदत कर. कोणत्या प्रकारची मदत या माणसाला पाहिजे? या दृष्टांतात दिसलेल्या माणसाला कोणत्या प्रकारची मदत हवी होती? या वचनानुसार प्रियजनांनो आम्ही पाहतो की त्या मासेदोनियातील दृष्टांतातील व्यक्तीची सर्वात मोठी गरज काय होती ते आम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. मासेदोनियातील या उभा राहिलेल्या, दृष्टांतात उभा राहून पाऊलाला बोलवत असलेल्या या व्यक्तीची आध्यात्मिक मदतीची गरज त्याला होती. त्याला आध्यात्मिक मदतीची गरज होती. तो आम्हाला मदत कर अशा प्रकारचा आवाज पाऊलाला देत होता. याचा अर्थ त्याला आणि त्याच्या इतर लोकांना सुवार्तेची, सत्याची आणि तारणाची आता आस लागलेली होती आणि आता त्यांना गरज भासत होती या सर्व गोष्टींची. आणि मग त्यांना कोणती मदत हवी होती हे या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेची गरज त्यांना आज लागलेली होती. मासेदोनियातील लोकांना तारणाचा संदेश ऐकायचा होता. ते आध्यात्मिक अंधारात जीवन जगत होते आजपर्यंत. आसपास त्यांच्या आध्यात्मिक अंधार पसरलेला होता आणि देवाच्या सत्याची आता त्यांना ओढ लागलेली होती. आता त्यांना गरज लागलेली होती. त्यांना पापातून मुक्ततेची गरज भासत होती. सर्व मानवांप्रमाणे, सर्व मानव जे आहेत त्यांच्याप्रमाणे त्यांनाही पाप क्षमेची आणि ख्रिस्तामध्ये नवीन जीवनाची आवश्यकता भासत होती. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला, जगातल्या हर एक व्यक्तीला पाप क्षमेची आणि ख्रिस्तामधील असलेल्या नवीन तारण आणि नवीन सार्वकालिक जीवनाची गरज आहे. ही गरज आज मासेदोनियातील लोकांना भासत होती. आणि म्हणून हा दृष्टांत त्या ठिकाणी पडलेला आहे. म्हणून हा दृष्टांत पाऊलाला देवानं दाखवलेला आहे. कारण की रोमक्रसपत्र 3रा अध्याय आणि 23वे वचन असं सांगतं की सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरलेले आहे. या माणसाला देखील तीच जाणीव झाली होती की मी पापी आहे. या सर्वांच्या मध्ये मी सुद्धा आहे, मी पापी आहे. आणि मग त्याला देवाला ओळखण्याची गरज होती. तिथल्या लोकांना आज देवाला ओळखण्याची गरज होती. त्यांना जिवंत देवाची ओळख करून देण्यासाठी सुवार्तिकाची, कोणत्या तरी देवाच्या भक्ताची, कोणत्या तरी देवाचं वचन समजून सांगणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता भासत होती. आणि म्हणून त्यांना पुढच्या सार्वकालिक जीवनाची आशा याची गरज भासत होती. त्यांना आशा लागलेली होती आणि तारणाची गरज आज त्यांना भासत होती. ख्रिस्ताशिवाय जगणाऱ्या लोकांप्रमाणे जे लोक ख्रिस्ता विना जगत आहेत, जे लोक ख्रिस्तापासून दुरावलेले आहेत, जे लोक देवाला मानत नाहीत, त्या लोकांप्रमाणे खऱ्या आशेपासून हे सुद्धा लोक वंचित राहिलेले होते. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की
आपल्या ऍडव्हेंटिस्ट अभ्यासानुसार मासेदोनियातील मनुष्याचे आव्हान हे केवळ एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही आहे. तो एकच व्यक्ती दृष्टांतामध्ये दिसत आहे म्हणून ऍडव्हेंटिस्ट विश्वासानुसार फक्त त्या व्यक्तीपुरताच हा दृष्टांत मर्यादित नाही, तर संपूर्ण युरोप खंडाच्या आध्यात्मिक गरजेचं हे प्रतीक म्हणून हा मनुष्य पावलाला दृष्टांतामध्ये दिसलेला होता. देवाने पावलाला या दृष्टांताद्वारे युरोपमध्ये सुवार्तेचे कार्य सुरू करण्यासाठी पाचारण केलेलं होतं. युरोपमध्ये तू जा आणि देवाचं कार्य कर, परमेश्वराचं कार्य कर, याबद्दल त्या ठिकाणी देवाने पावलाला प्रोत्साहित केलेलं होतं या दृष्टांताद्वारे. या आव्हानाला प्रतिसाद देऊन पाऊल फिलिप येथे गेलेला आणि तेथे लुदिया आणि इतर अनेकांना त्यानं सुवार्ता सांगितली आणि लुदिया आणि अनेक लोकांनी ती सुवार्ता स्वीकारली, असं प्रेषितांचे कृत्य 16 अध्याय 13 ते 15 वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. किती महत्वाचं वचन आहे की एक दृष्टांत देव देतो आणि त्या दृष्टांताची पूर्तता करण्यासाठी पाऊल तिथं जातो, पाचारणाला हाक देतो, पाचारणाला साथ देतो. पाऊल जातो आणि तिथं देवाचं वचन सांगतो आणि तिथं बायबल सांगतं की अनेक आत्मे जे भुकेले आहेत ते त्या ठिकाणी होते आणि तिथल्या अनेक आत्म्यांनी लुदिया आणि अनेक इतरांनी देवाचं वचन स्वीकारलं, सुवार्ता स्वीकारली असं म्हणण्यात आलेलं आहे. प्रियजनांनो, आजही जगातील अनेक लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे याच प्रकारे या दृष्टांतात दिसलेल्या माणसाप्रमाणे म्हणत आहेत, या आणि आम्हाला मदत करा. कोणती मदत? आध्यात्मिक मदत. त्यांना देवाच्या प्रेमाची, सत्याची, प्रार्थनेची आणि स्वार्थेची गरज भासत आहे. म्हणून प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने देवाच्या बोलावणीला प्रतिसाद देत इतरांपर्यंत ख्रिस्ताचा संदेश पोहोचवायला हवा. ही शेवटच्या काळाची गरज आहे. अनेक आत्मे मरत आहेत, तडपडत आहे. म्हणून ही गरज आज आमची आहे की आम्ही इतरांना देवाचा संदेश पोहोचवला पाहिजे. कारण की प्रियजनांनो, आम्ही पाहतो की जे सत्य जाणतात, ज्यांना सत्य किंवा बायबल माहित आहे, त्यांच्याकडून देव वैयक्तिक प्रयत्नांची अपेक्षा करतो. त्यांना देवाच्या सेवेसाठी पाचारण करतो. जसं पावलाला पाचारण केलं होतं त्याप्रमाणे तो ख्रिस्ती कुटुंबांना किंवा फॅमिलीला अंधारात व चुकीच्या मार्गावर असलेल्या समाजामध्ये किंवा लोकांच्या मध्ये जाण्यासाठी, अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी, समाजातील एका नवीन किंवा वेगवेगळ्या वर्गाशी ओळख करून घेण्यासाठी आणि प्रभूच्या कार्यासाठी सुज्ञपणे व चिकाटीने काम करण्यासाठी देव आव्हान करतो. या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी आत्मत्यागाची गरज असते, आत्मत्यागाची आवश्यकता असते. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की बरेच जण आज या जगामध्ये ऐहिक फायद्यासाठी, विज्ञानाचे ज्ञान मिळवण्यासाठी रोगराईच्या अनेक भागांच्या मध्ये जात आहेत. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी लोक तडपडत आहेत किंवा देवाच्या वचनापासून अलिप्त राहिलेले आहेत. आम्हाला धाडस करणं गरजेचं आहे. आम्हाला तो आवाज येणं गरजेचं आहे की या आम्हाला मदत करा. आज अनेक लोक देवाच्या वचनापासून वंचित आहेत आणि म्हणून आमची ही गरज आहे की आज मंडळीतले ते स्त्री आणि पुरुष कुठे आहेत? एलन जी व्हाईट म्हणतात की मंडळीतले ते स्त्री आणि पुरुष कुठे आहेत जे आज त्या माणसाला जसा पाऊल मदत करण्यासाठी गेला तसं आज अनेकांना मदत करण्यासाठी जाणारे ऍडव्हेंटिस्ट कुठे आहेत? मासेदोनियातील हाक जी आहे ती, या दृष्टांतात मिळालेली जी हाक आहे ती हाक आज जगाच्या अनेक कान्याकोपऱ्यामधून येत आहे. आज जगाच्या अनेक ठिकाणावरून येत आहे आणि ते लोक ओरड करत आहे की या इकडे या आणि आम्हाला मदत करा. यावर ठाम प्रतिसाद एका ऍडव्हेंटिस्ट व्यक्तीचा मिळेल काय? हा प्रश्न आज आमच्या समोर उभा आहे. जो ख्रिस्त ज्याने जगाच्या जीवनासाठी आपले स्वतःचे जीव दिलेले आहे, त्याच्या उदाहरणाचे अनुसरण करण्यासाठी ख्रिस्ताच्या आत्म्याने हजारो लोकांना प्रेरित केले पाहिजे. हजारो लोक अशा प्रकारे मासेदोनियामध्ये किंवा अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी तयार असले पाहिजे. कारण हेच देवाचं मागणं प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी आहे.
प्रियजनानो, तुम्हाला आणि मला माहित असू दे की ज्यांच्याकडे आध्यात्मिक साधन सामुग्री परमेश्वराने दिलेली आहे ते या कार्यासाठी दुप्पट जबाबदार आहेत. कारण ही साधन सामुग्री देवाने त्यांना म्हणजे आपल्याला सोपवलेली आहे, दिलेली आहे, यासाठी की देवाच्या कार्याला त्याच्या विविध शाखांमध्ये पुढे नेण्याची आपण आपली जबाबदारी पार पाडावी, ती ओळखावी. आणि म्हणून आम्ही जे सत्य आमच्याकडे आहे, जे परमेश्वराचे आशीर्वाद आमच्याकडे आहे, ते आम्ही इतरांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी सदैव सतर्क आणि तयार असणं गरजेचं आहे. प्रियजनांनो, आज माझा प्रश्न आपणा सर्वांना आहे, काय आज आपण त्या मासेदोनियात राहिलेला दृष्टांतातील मनुष्य याच्यासारखा आवाज आम्हाला ऐकू येत आहे काय, की या आणि आम्हाला आध्यात्मिक मदत करा? प्रियजनांनो, असे अनेक लोक आहेत ज्यांना आध्यात्मिक मदतीची गरज आहे. तिथपर्यंत जाण्याची आपली तयारी ठेवा. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव. देव तुमची काळजी घेतो. आमेन. मे गॉड ब्लेस यू.